नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी गणित भाग 1 मधील प्रकरण नंबर 2 वर्ग समीकरणे या वर्ग समीकरणे प्रकरणामधील सराव संच 2.1 मधील एक दोन उदाहरण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. काय दिले पहा उदाहरण. खालील समीकरणांपैकी वर्ग समीकरणे कोणती ते ठरवा. म्हणजे दोन समीकरण दिले आहेत, हे दोन समीकरण वर्ग समीकरण आहे किंवा नाही हे आपल्याला ठरवायचं आहे. आता वर्ग समीकरण कशाला म्हणतात विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या. पहिल्यांदा समीकरणामध्ये एकच चल असलं पाहिजे. काय असलं पाहिजे? समीकरणामध्ये एकच चल असलं पाहिजे आणि चलाचा सर्वात मोठा घातांक 2 असला पाहिजे, त्याला म्हणतात वर्ग समीकरण. अन्यथा बाकीच्याला वर्ग समीकरण म्हणत नाही. आता पहिलं काय दिलंय पहा. x वर्ग अधिक 5x वजा 2 बरोबर 0 हे समीकरण दिले आपल्याला. याच्यामध्ये x हे एकच चल आहे आणि या ठिकाणी चलाचा सर्वात मोठा घातांक 2 आहे. म्हणून इथं काय पहा, या समीकरणात x हे एकच चल आहे व चलाचा सर्वात मोठा घातांक विद्यार्थी मित्रांनो किती आहे बघा, 2 आहे. म्हणून वरील समीकरण वर्ग समीकरण आहे. आता आपल्याला दुसऱ्यांदा काय दिले बघा. दुसरं उदाहरण y वर्ग अधिक 1/y बरोबर 2. इथं आपल्याला पहिल्यांदा या समीकरणाला सोपे रूप द्यायचं आहे. सोपे रूप द्यायचं म्हणजे काय पहा, छेदस्थानी y आहे, पूर्णांकात समीकरण आहे. मग छेदस्थानी y आहे म्हणून आपण या समीकरणाला y ने गुणायचंय. मग इथं काय पहा, y ने गुणू. या पूर्ण समीकरणाला आपल्याला y ने गुणायचंय. मग y ने गुणायचं म्हणजे y वर्गला y ने गुणल्यानंतर मिळेल आपला y चा तिसरा किंवा y वर्ग पहा आपण y वर्गला y ने गुणू अधिक 1/y ला पण y ने गुणायचंय बरोबर 2 ला सुद्धा y ने गुणायचं आहे. प्रत्येक पदाला y ने गुणायचं. मग y वर्ग ने y ला गुणल्यानंतर y वर्गाचा घातांक आहे 2, या y चा घातांक 1 आहे. 2 आणि 1 या चल समान आहेत, पाया समान आहे, घातांकाची बेरीज होईल म्हणून y चा तिसरा. इथं y अंशस्थानी हे y, छेदस्थानी y म्हणजे राहिला अधिक 1 बरोबर 2 ने y ला गुणल्यानंतर मिळेल 2y. आता आपल्याला 2y ची बाजू बदलायची आहे म्हणून y घन वजा हे अधिक आहे 2y ते इकडे आले की वजा होईल अधिक 1 बरोबर 0. आता पहा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये चल एकच आहे. चल किती आहे? एकच आहे. पण या ठिकाणी चलाचा सर्वात मोठा घातांक 3 आहे म्हणून हे वर्ग समीकरण नाही. म्हणून हे वर्ग समीकरण नाही. हे उदाहरण 2 मार्काला विचारतात बोर्डाच्या परीक्षेला. धन्यवाद.